कल्पना करा, तुमच्या घरात रात्री अचानक चांदीचा किलबिल आवाज येत आहे. तुम्ही जागा व्हाल आणि समोर एक तेजस्वी स्त्री उभी असेल. हातामध्ये कमळ, डोळ्यामध्ये करुणा आणि समृद्धीची चमक. ती म्हणेल, "मी आले आहे, पण तू मला जागृत केलं आहेस का?" नाही ना? पण हे खरं घडू शकतं. लाखो भक्तांनी महालक्ष्मी जागृत केली आहे आणि त्यांचं घर सोन्याचं झालं. तुमचंही होईल, का नाही होणार? आज मी तुम्हाला सांगणार आहे महालक्ष्मी जागृत कशी करावी. संपूर्ण विधी, मंत्र आणि काही खास वास्तू टिप्स. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नाहीतर लक्ष्मी तुमच्यापासून निघून जाईल. सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आवडत्या चॅनलमध्ये. श्रद्धा, भक्ती आणि देवाची माहिती. आजचा विषय खास आहे, महालक्ष्मी जागृत कशी करावी. लक्ष्मी माता ही धन, समृद्धी, सुख आणि शांतीची देवता आहे. पण फक्त मूर्ती बसवूनच पुरेसं नसतं. तिला जागृत देखील करावं लागतं, म्हणजे तिची शक्ती तुमच्या घरामध्ये प्रवाहित व्हावी. पुराणात सांगितलंय, समुद्र मंथनातून लक्ष्मी माता उदयाला आल्या. विष्णू भगवानांच्या सहवासात त्या धनदायिनी झाल्या. महालक्ष्मी हीच लक्ष्मीचं सर्वोच्च रूप आहे. जागृत केली तर तुमचं घर हे दीप्तिमान होईल. म्हणून मी आज सांगणार आहे 5 सोपे शक्तिशाली उपाय, जे कोणताही सामान्य माणूस करू शकतो. आणि हे ऐकून तुम्ही लगेच ट्राय कराल. मंडळी, लक्ष्मी जागृत नसेल तर ती मूर्ती फक्त दगडच राहते. जागृत म्हणजे प्राणप्रतिष्ठा, मातेची शक्ती जागी करणं. पुराणात सांगितलं आहे, दिवाळीला किंवा पौर्णिमेला लक्ष्मीला जागृत केलं जातं, तर ते वर्षभर धनवर्षाव देतं. आजच्या काळातही हे खरं आहे. मी अनेक लोकांच्या कथा ऐकल्या आहेत, त्यांचे अनुभव ऐकले आहेत. त्यांनी 11 दिवसांचं जागरण केलं आहे आणि व्यवसायामध्ये लाखो रुपयांची उलाढाल सुरू झालेली आहे. का आवश्यक आहे हे सगळं? कारण आज घरामध्ये नकारात्मक ऊर्जा, वास्तुदोष, ताण, पैशांची कमतरता असते. महालक्ष्मी जागृत केली की ती सर्व दूर करते. चला तर मग आपण सर्रास विधी जाणून घेऊया. पहिली पायरी काय आहे? पहिली स्टेप आहे तयारी आणि काही वास्तू टिप्स आपण पाहूया. महालक्ष्मीला उत्तर आणि पूर्व कोपरा फार आवडतो. ती जागा स्वच्छ करा. एक लाल कपडा पसरा, त्यावरती मूर्ती किंवा चित्र ठेवा आणि मुख्य दाराजवळ स्वास्तिक आणि शंख ठेवा. लक्ष्मीचा प्रवेश हे सोपा करतो. आता आपल्याला पहिल्या उपायासाठी काय लागणार आहे, तर मूर्ती लागणार आहे किंवा फोटो, कमळ, चंदन, धूप, अगरबत्ती आणि 11 दिवसांसाठी दूध, तूप आणि साखर, लाल फुलं, हळद, कुंकू आणि प्रत्येक रात्री 10 वाजता पूजा करा. लक्ष्मी देवीची पूजा पूजा करा, आरती करा, अभिषेक करा आणि त्यानंतर लक्ष्मी मातेला प्रार्थना करा. जसं की महालक्ष्मी देवीचे आपल्याला पहिले अभिषेक करून घ्यायचा आहे. दूध, तूप, मध घालून मूर्तीला स्नान करायचं आहे. ओम श्री ह्रीं क्लीं महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. अभिषेक करताना देखील आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे. त्यासोबत नंतर आपल्याला धूप दीप दाखवायचा आहे आणि आरती म्हणून घ्यायची आहे. शेवटी माता माझ्या घरात राहा, धन द्या, संकट दूर करा अशी 11 दिवस प्रार्थना करायची आहे. शुक्रवारपासून तुम्ही हे चालू करू शकता किंवा शनिवारपासून सुरू करा आणि रविवारी दुसऱ्या दिवशी सुरू करा. त्यासोबत दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला शक्तिशाली मंत्र आणि जागरण करणं ही खूप महत्त्वाचं असतं. जसं की 11व्या दिवशी रात्रभर जागरण करायचं आहे, मंत्र जप करायचा आहे. 11 दिवस आपल्याला ही लक्ष्मी मातेची सेवा करायची आहे आणि 11व्या दिवशी जागरण करायचं आहे. आणि महालक्ष्मी देवीचं अष्टोत्तर मंत्र देखील म्हणायचं आहे, जसं की ओम ऐं श्री ह्रीं क्लीं महालक्ष्मी नमः आणि हा मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे. त्यासोबत आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेची कथा देखील सांगायची आहे किंवा या दिवशी कथा ऐकायची आहे. लक्ष्मीची उत्पत्ती कथा, जसं की समुद्र मंथनाची एक मजेशीर कथा आहे, ती सगळ्यांना सांगा. रात्रभर भजन, कीर्तन, होम, हवन तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता. त्यासोबतच तुम्हाला अतिरिक्त उपाय आणि सावधानी देखील घ्यायची आहे. जसं की शुक्रवारी 13 हळदीच्या गोळ्या बनवायच्या आहेत आणि त्या 13 महिलांना द्यायच्या आहेत. घरामध्ये कमळाची माला नेहमी ठेवायची आहे आणि दररोज 1 किलो तांदूळ किंवा आठवड्यातून एकदा तरी 1 किलो तांदूळ तुम्हाला दान करायचं आहे. फक्त मनामध्ये शुद्धता असायला हवी. मन शुद्ध नसेल तर फळ मिळणार नाही.
आणि या 11 दिवसांच्या सेवेमध्ये मद्य मांस टाळायचं आहे. आणि स्त्रियांनी मासिक धर्मामध्ये पूजा करणं टाळावं. स्त्री हे देवीचंच एक रूप आहे. त्यामुळं या दिवसांमध्ये पूजा करणं टाळावं. मंडळी, हे उपाय केल्यानंतर नेमकं काय होईल? घरामध्ये सकारात्मक ऊर्जा, पैसा येईल, कलह दूर होतील आणि हे अगदी खरं आहे. भरपूर लोक आहेत, जे श्रीमंत लोक आहेत, त्यांनी हे उपाय करून पाहिले आहेत. हे उपाय कोणीही सांगत नाही. महालक्ष्मी देवीची पूजा आपण 11 दिवस करू शकतो, हे प्रत्येकाला माहीतच नसतं. ज्यांनी केलं आहे त्यांना अनुभव आले आहेत. कर्जातून मुक्ती भेटली आहे, त्यांच्या घरी लक्ष्मी माता प्रसन्न झाली आहे. त्यामुळे तुम्हीही संकल्प करा आणि आजपासूनच सुरू करा. तुमचे कोणते प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मंडळी.